श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 26 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी आहे. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त 7 दिवसीय गुरुचरित्र पारायणाची सुरुवात 20 एप्रिल 2025 रोजी करायची आहे, जेणेकरून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती ही स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी येईल. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, हळदी कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं, स्वतःचं नाव गोत्र बोलायचं, तुमची जी कोणती इच्छा असेल, मनोकामना असेल ती बोलायची आणि 7 दिवसांचे हे गुरुचरित्र पारायण मी माझी ही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे आणि तुमची कोणती मनोकामना नसेल तर फक्त महाराज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम असू द्या अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर आपल्या हातातलं जे पाणी आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं. असा साधा सोपा संकल्प करायचा आहे. त्यानंतर पूजा मांडणी करण्यासाठी एखादा चौरंग तुम्हाला ठेवायचा आहे. त्यावर पिवळं वस्त्र अंथरून महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. दिवा लावायचा. 7 दिवस अखंड दिवा ठेवला तर अतिशय उत्तम आहे. बाकी 7 दिवस अखंड दिवा ठेवणं शक्य नसेल तर जोपर्यंत आपण रोज वाचन करतोय तेवढा वेळ तरी दिवा तेवत राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि तुमच्याकडे पूजा मांडणीसाठी मोठं घर नाहीये किंवा लहान मुलं आहेत, तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही, तर अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. नॉनव्हेज खायचं नाही, परान्न घ्यायचं नाही. 7 दिवस तुम्ही फक्त सात्विक अन्न खायचं आहे. 7 दिवसाच्या पारायणासाठी पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावेत, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावेत, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावेत, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचावेत, 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचावेत, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावेत आणि शेवटच्या म्हणजे 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करावी. पारायणाच्या समाप्ती दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करणं जर शक्य झालं तर तो करावा, नाहीतर वरण भात, भाजी, घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करावी आणि पोळी यासोबत काहीतरी गोड पदार्थ बनवावा. 3 नैवेद्य दाखवावेत. त्यानंतर आरती करावी. सुरुवातीला गणपतीची, नंतर महाराजांची, त्याच्यानंतर स्वामींची आणि त्यानंतर कुलदेवी आणि कुलदैवत अशा 5 आरत्या कराव्यात. आणि त्यानंतर जे जोडपं तुम्ही बोलावलेलं असेल त्यांना जेवू घालावं आणि मग घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करावं. आणि जो काही नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. गाय असेल तर तो नैवेद्य गाईला खाऊ घातला तरीही चालेल. 7 दिवस वाचनाची वेळ एकच ठेवावी, बसण्याची जागा एकच असावी आणि आसन जे घेतो ते सुद्धा एकच असावं. ही वाचनाची वेळ कधी काही अडचण आली, इकडे तिकडे गेली तरी चालतं, पण शक्यतो एकच वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचन करू नये, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्त 3:30 पासून ते सायंकाळी 4 पर्यंत तुम्ही कधीही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायणाचे वाचन करू शकता. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ही माहिती इतर स्वामी भक्तांसोबत अवश्य शेअर करा. धन्यवाद.